विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6 सेमिस्टरचा जो इंडियन इकॉनॉमीचा पेपर आहे, तर यामधील भारतीय अर्थव्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत हा मुद्दा आपण आज निवडलेला आहे. फीचर्स और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन इकॉनॉमी. आपल्याला आज भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये अभ्यासायची आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेची आहे की भारत किंवा भारतीय अर्थव्यवस्था ही एक विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. आणि मग विकसनशील आणि कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. भारतात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती, मानवी साधन संपत्ती ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. आणि तरीही भारत मोठा भाग आज दारिद्र्य अवस्थेत आपल्याला पाहताना आहे असे दिसते. भारतात नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना देखील तिचा वापर पुरेपूर होताना दिसत नाही. आणि मग आपल्या देशामध्ये 1951 पासून तर आजपर्यंत वेगवेगळ्या आपण 12 पंचवार्षिक योजना ह्या पूर्ण केल्या. तरीही आपल्या देशामध्ये आज जी काही आपली वेगवेगळी वैशिष्ट्ये आहे भारतीय अर्थव्यवस्थेची, तर या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य एक विकसनशील अर्थव्यवस्था, कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून दिसतात. त्याची जी वैशिष्ट्ये आहे, तर पहिलं वैशिष्ट्य आहे की दरडोई उत्पन्नाचा अल्पस्तर. आता देशाचा आर्थिक विकास झाला किंवा नाही हे ओळखण्यासाठी किंवा हे तपासण्यासाठी दरडोई उत्पन्नाचा वापर हे मापक वापरलं जातं. हे एक त्याला आपण इंडिकेटर किंवा जे मापक आहे ते मापक हे वापरलं जातं. आणि मग दरडोई उत्पन्न कसं माहीत केलं जातं, तर देशाची एकूण लोकसंख्या भागिले देशाचं एकूण दरडोई उत्पन्न. आणि मग याचा जर भागाकार आपण केला तर आपल्याला देशाचं दरडोई उत्पन्न माहीत होतं. आणि आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न जे आहे, तर हे दरडोई उत्पन्न विकसित देशाच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. आणि मग दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे महत्त्वाचे निर्देशक असताना सुद्धा दरडोई उत्पन्नात वेगाने वाढ घडवून आणणे हे आपल्या देशासाठी महत्त्वाचे आहे. आणि आपल्या देशाचा दरडोई उत्पन्नाचा स्तर पाहिला तर तो खूप कमी राहिलेला आपल्याला दिसून येतं. तर हे पहिलं वैशिष्ट्य आपल्या अर्थव्यवस्थेचं सांगता येतं. नंतर दुसरं वैशिष्ट्य आहे की उत्पन्नाचा, ज्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो, उत्पन्नाचा व दरडोई उत्पन्नाचा जो वाढीचा दर आहे, ग्रोथ रेट आहे, तो दर कमी आहे. आता भारतीय दरडोई उत्पन्न कमी असून त्याच्या वाढीचा दर देखील कमी आहे. 1990च्या पूर्वी हा दर तर खूप कमी होता. 1950च्या दशकापासून 1980च्या दशकापर्यंत GDPच्या वाढीचा दर हा 3.5% आसपास होता. आणि मग दरडोई उत्पन्न वाढीचा दर हा GDPच्या वाढीचा दर 3.5, तर दरडोई उत्पन्न वाढीचा दर हा 1.3% होता. आणि मग यालाच काही अर्थशास्त्रज्ञांनी हिंदू वृद्धी दर असं सुद्धा संबोधलेलं आहे. कारण 1950 ते 1980 जवळपास 30 वर्षाच्या कालखंडामध्ये यामध्ये पाहिजे तशी वाढ झाली नाही. आणि तो सातत्याने अल्प राहिल्यामुळे त्या वृद्धी दराला हिंदू ग्रोथ रेट असं म्हटलं जाते. मात्र 1991च्या आर्थिक सुधारणापासून आपला जो GDPचा ग्रोथ रेट आहे, त्या ग्रोथ रेटमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते. आणि 2011-12मध्ये हा जो ग्रोथ रेट आहे तो 6.9% होता. आणि त्यानंतर 12-13मध्ये तो 5% झालेला आपल्याला दिसून येतो. आणि असं असलं तरी भारताचा जो काही उत्पन्नाचा आणि दरडोई उत्पन्नाचा ग्रोथ रेट आहे मात्र काय आहे, कमीच असलेला दिसून येतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव. आपण आपल्या देशात पाहतो
की भारतात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आणि ग्रामीण भागातील लोकांचा जो मुख्य व्यवसाय आहे तो कृषी आहे, शेती आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. लोकसंख्येचा मोठा गट किंवा मोठा भाग हा कृषी क्षेत्राशी काय आहे, निगडित आहे. आणि कृषी क्षेत्राचा जो GDPचा योगदान आहे ते योगदान आपल्याला कमी असलेलं दिसून येतं. भारतीय अर्थव्यवस्था ही सुरुवातीपासून कृषीप्रधान आहे. आपण जर विचार केला तर 1951मध्ये 70% जनता ही कृषी व संलग्न क्षेत्रात गुंतलेली होती. आज हे प्रमाण कमी झाले असले तरी भारतात GDPतील कृषी क्षेत्राचा हिस्सा हा आजही 2 अंकी म्हणजे 13.9% असलेला आपल्याला दिसून येतो. आणि जर लोकसंख्येचा विचार केला तर 52.7% लोकसंख्या ही आजही कृषी क्षेत्रामध्ये ज्याला रोजगार जो आहे तो रोजगार त्यांना मिळतो. म्हणून कृषी क्षेत्राचं भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. तर हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आहे अतिरिक्त लोकसंख्या. आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर अतिरिक्त लोकसंख्या आहे. कारण 1901 मध्ये आपली जी लोकसंख्या होती ती 23.84 कोटी. आता हे भाग 23.84 कोटी एवढी लोकसंख्या होती. 2011ची जी काही जनगणना आहे या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121.202 कोटी एवढी झाली. आणि मग आपण जर देशातील लोकसंख्येचा विचार केला तर 10 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताची लोकसंख्या ही 21.54% वाढली. तर हा वार्षिक जो वाढीचा दर आहे तो 1.95 म्हणजे जवळपास 2% आहे. आणि त्यानंतर मात्र पुढच्या दशकामध्ये 2001-2011 यामध्ये लोकसंख्या जी आहे ती 17.64% वाढलेली आहे. असं असलं तरी भारतामध्ये जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17.5% एवढी लोकसंख्या एकट्या भारतामध्ये आहे. मात्र भारताचं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर क्षेत्रफळ मात्र फक्त 2.42% आहे. म्हणजे लोकसंख्या आहे जगाच्या 17.5% आणि क्षेत्रफळ आहे 2.42%. म्हणून लोकसंख्या जी वाढ आहे ती लोकसंख्येची उच्च वाढ ही अनेक समस्याचे मूळ बनलेली आहे. आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये त्याला आपण ओव्हर पॉप्युलेशन म्हणतो, अतिरिक्त लोकसंख्या म्हणतो, तरी अतिरिक्त लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते. मात्र असं असतानासुद्धा एक आपल्या देशासाठी चांगला संकेत असा आहे की आपल्या देशामध्ये 35% लोकसंख्या ही 15 वर्षाखालील तर 50%हून अधिक लोकसंख्या ही 25 वर्षाखालील असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि म्हणून भारतासाठी हा एक मोठा लाभांश आहे की लोकसंख्याविषयक लाभांश आहे. आणि या लाभांशाच्या साहाय्याने आपण येणाऱ्या काळामध्ये आपली प्रगती करू शकतो. तरी देखील अतिरिक्त लोकसंख्या ही आर्थिक विकासाला मारक ठरत असते. म्हणून ती आपण वैशिष्ट्य सांगतो. त्यानंतर आहे एक आपल्या देशातील अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. भारतात जर पाहिलं आपण तर संपत्ती व उत्पन्नाची जी अतिशय विषम वाटणी आपल्या देशात झालेली दिसून येते. आणि मग आपण जर NSSOच्या अलीकडील आकडेवारीनुसार जर आकडेवारी पाहिली तर त्यानुसार देशातील ग्रामीण कुटुंबापैकी 39% कुटुंबे हे देशातील एकूण ग्रामीण मालमत्तेपैकी फक्त 5% मालमत्तेचे मालक आहेत. तर त्याच्यापैकी 8% उच्च कुटुंबे हे मालमत्तेपैकी 46% मालमत्तेचे मालक आहे. म्हणजे ही जी आपल्याला तफावत आहे तर ही तफावत आपल्या देशामध्ये दिसून येते. आणि उत्पन्नाच्या देशामध्ये आर्थिक विषमता जी आहे ती आर्थिक विषमता ही मोठ्या प्रमाणावर आहे, हे एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. त्यानंतर आहे दारिद्र्याची समस्या. आपल्या देशामध्ये दारिद्र्याची समस्या ही एक आपल्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य सांगितले जाते. आणि आपल्या देशामध्ये निरक्षरता, अल्प उत्पन्न, बेकारी, वाढती लोकसंख्या इत्यादी ही दारिद्र्याची कारणे जी आहेत ती दारिद्र्याची कारणे सांगितली जातात. आणि दारिद्र्यामुळे लोकांचं जे राहणीमान आहे ते निकृष्ट दर्जाचं, निकृष्ट प्रतीचं दिसून येते.
आणि 2012-13मध्ये भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या जर आपण पाहिली तर ती लोकांची संख्या 29.8% म्हणजे जवळपास 30% लोक हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत होते. आणि मग वाढत्या लोकसंख्येला उत्पादनाची पुरेशी साधने उपलब्ध नसल्यास ही लोकसंख्या आपले किमान राहणीमान जे आहे ते राहणीमान पूर्ण करू शकत नाही आणि मग त्यामुळे ते आपल्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण करू शकत नाही. तरी दारिद्र्याची समस्या जी आहे ती आपल्या देशामध्ये आपल्याला गंभीर बनलेली दिसून येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे प्रचंड बेकारी. भारतामध्ये जर पाहिलं तर भारतामध्ये आणि मग या बेकारीमध्ये जी काही लोकसंख्या आहे, लोकसंख्या वाढीबरोबर श्रमिकांचा पुरवठा देखील वाढतो. परंतु वाढत्या लोकसंख्येला जर रोजगार मिळाला नाही तर त्यामुळे बेकारीत सातत्याने वाढ होत जाते. आणि मग विकसित देशामध्ये वेगळी आता विकसित देशाचा जर विचार केला तर विकसित देशात रचनात्मक बेकारी असते, भारतासारख्या देशामध्ये छुपी बेकारी असते किंवा भारतासारख्या देशामध्ये हंगामी स्वरूपाची देखील बेकारी असते. तर अशा वेगवेगळ्या बेकारी ह्या वेगवेगळ्या राष्ट्रानुसार आपल्याला पाहायला मिळते. आता भारतामध्ये ग्रामीण भागात शेती क्षेत्रात आवश्यकतेपेक्षा श्रमिकाची संख्या अधिक असल्याने तिथे छुपी बेकारी आपल्याला दिसून येते. आणि दुसरं आहे की शेतीचा हंगाम संपल्यानंतर शेतमजुरांना काम नसल्याने नंतर हंगामी बेकारी पुन्हा दिसून येते. आणि या उलट आणखीन एक बेकारी आहे की ज्याला आपण सुशिक्षित बेकारी म्हणतो. तर उद्योगाचा विकास न झाल्याने शहरी भागात उघड किंवा सुशिक्षित बेकारीसुद्धा दिसून येते. आणि मग आपल्या देशामध्ये आपण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 70हून अधिक वर्ष झाली तरी बेकारीचे प्रमाण आपल्या देशामध्ये कमी झालेले नाही. आणि आपल्या देशामध्ये जर आपण बेकारीचं 1983 ते 1993-94 म्हणजे या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जे बेकारीचा वाढीचा वार्षिक दर होता हा वार्षिक वाढीचा दर होता -0.01%. ही जमेची बाजू होती. परंतु नंतर आपल्या देशामध्ये 1999-2000 दरम्यान जर आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये बेरोजगारीचा दर आहे 4.74% आणि 2009-10मध्ये तर आपण जर पाहिलं तर शहरी आणि ग्रामीण भागाचा मिळून 2% बेरोजगारी आपल्याला आजही दिसून येते. आणि आज जर आपण 2012ची आकडेवारी पाहिली तर 2012च्या आकडेवारीनुसार आपल्या देशामध्ये 9.9% म्हणजे जवळपास 10% लोक हे आजही काय आहे बेकार असल्याचे आपल्याला दिसून येते. हे बेरोजगारी वाढीचा दर आहे बेरोजगारी. त्यानंतर आहे मानवी संसाधन उत्कृष्ट दर्जा. आता आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये एकूण जागतिक लोकसंख्येच्या आपण विचार केला तर आपल्याकडे 2 नंबरची लोकसंख्या आपल्या जगामध्ये केला तर आणि या शिक्षणाचा अभाव हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. परंपरा, रूढी तसेच अनेक सामाजिक निर्बंध असल्याने मानवी भांडवलाचा विकास आपल्या देशामध्ये झालेला नाही. मानवी भांडवलामध्ये फक्त शिक्षणच असून चालत नाही, त्याला कौशल्याची जे शिक्षण आहे कौशल्य शिक्षणसुद्धा मिळालं पाहिजे. वेगवेगळे तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात केली पाहिजे आणि त्यामुळे मानवी संसाधनाचा दर्जा हा नेहमी चांगला राहतो किंवा सुधारतो. परंतु भारतासारख्या विकसनशील देशात मात्र कौशल्य शिक्षण हे दिलं जात नाही आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये मानवी भांडवलाची जी उत्पादकता आहे ती उत्पादकतासुद्धा आपल्याला घटलेली किंवा कमी असलेली दिसून येते. आता मानवी संसाधनं जे आहेत यामध्ये साक्षरता, अंगीकृत कौशल्य, आरोग्य, स्वच्छता, आयुर्मान इत्यादी बाबीवर आधारित असते. परंतु भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये अपेक्षेप्रमाणे यामध्ये वाढ झालेली नाही आणि त्यामुळे मग मानवी संसाधनाचा दर्जा हा निकृष्ट राहिलेला दिसून येतो. त्यानंतर आहे नैसर्गिक व मानवी साधनसामग्रीचा अपव्यय. आता आपल्या देशात जर आपण विचार केला तर नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे, मानवी साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. परंतु भांडवल टंचाईमुळे किंवा अपुऱ्या भांडवलामुळे त्या साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर केला जात नाही. प्रामाणिक प्रशासनाचा अभाव, लालफीत, दप्तर दिरंगाई, मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचार
यामुळे भांडवलाची उधळपट्टी होताना दिसून येते. आणि म्हणून भारताला असं सुद्धा म्हटलं जातं की भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीचा श्रीमंत असलेला दारिद्र्य देश आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये श्रीमंत आहे, परंतु दारिद्र्य असलेला दिलं जातं. त्यानंतर आहे भांडवल निर्मितीचा दर कमी. आता भारतासारख्या अर्थव्यवस्थेचा जर तर भारतात जी भांडवल निर्मिती आहे ती भांडवल निर्मिती मोठ्या प्रमाणावर झालेली नाही. याचा जे परिणाम आहे तर त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न हे देखील कमी राहतं. आणि हे कमी राहिलं की बचती कमी होतात. बचती कमी झाली की गुंतवणूक कमी होते आणि गुंतवणूक कमी झाली की पुन्हा भांडवल निर्मितीचा दर कमी होतो. म्हणजे हे विकासाचं जे दुष्टचक्र आहे ते सातत्याने आपल्या देशामध्ये सुरू असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आपण जर 2007-08 भांडवल निर्मितीचा दर जर पाहिला तर तो 38.1% एवढा होता आणि 2011-12 तो 35% एवढा झाला आहे. याचा अर्थ भारतात भांडवल निर्मितीचा दर हा कमी राहिलेला दिसून येतो. नंतर आहे औद्योगिकरणाचा अभाव देखील आहे. भारतात औद्योगिकरणाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत आर्थिक वृद्धी दर कमी राहतो. औद्योगिक क्षेत्राचा वार्षिक सरासरी वृद्धी दर 6व्या योजनेत आता वेगवेगळ्या योजनेनुसार सरासरी वृद्धी दर दिलेले आहेत की उद्योगा जो आहे तो आहे 3.5%. योजना आयोगात आहे 8.5%. 8व्या योजनानुसार आहे 8.1%. 9व्या योजनेमध्ये फक्त 4.5% एवढा आहे आणि 10व्या योजनेमध्ये 8.74% आणि 11-12 जर आपण उद्योग क्षेत्राचा विकास दर पाहिला तर तो आहे 3.9%. याचा अर्थ भारतात पर्याप्त औद्योगिकरण झाले नाही, मात्र आर्थिक सुधारणांचा परिणाम म्हणून भारतीय उद्योग क्षेत्राचा विकास पावत आहे किंवा विकास होत आहे. आणि मग आपल्या देशामध्ये आपण जर पाहिलं तर भारताकडे सध्या चीनप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग हब ऑफ वर्ल्ड बनण्याची निर्माण होऊ शकते. परंतु यासाठी औद्योगिकरणाचा जो काही विकास आहे, उद्योगांचा विकास आहे, तो विकास होणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे सदोष आर्थिक संघटन. आपल्या देशामध्ये जर आपण विचार केला तर आर्थिक संघटन जे आहे ते सदोष आहे. आणि मग आपल्या देशामधील बँका आणि वित्तीय संस्था यांचा विकास झालेला नाही. ग्रामीण भागात अजूनही शेतकऱ्यांना सावकारावर अवलंबून राहावे लागते. आर्थिक व्याजाच्या दराने जे अधिक व्याजाच्या दराने कर्ज आहे ते कर्ज घ्यावे लागते. भांडवल बाजार विकसित न झाल्याने उद्योगांना पुरेशा प्रमाणात कर्ज पुरवठा होऊ शकत नाही. वाहतूक, दळणवळण या साधनांचा पुरेशा प्रमाणात विकास शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेत आपला बाजारभाव मिळेल त्या किमतीला विकावा लागतो. आणि मग हे जे आहे ते आपल्या देशामध्ये दिसून येतं. त्यानंतर आहे पायाभूत सुविधांचा अभाव. आपल्या देशामध्ये ज्या पायाभूत सुविधा आहेत मग त्यामध्ये रस्ते, रेल्वे, बंदरे, विमान वाहतूक, दूरसंचार, खत कारखाने, सिंचन सुविधा, बँकिंग, विमा सेवा या सर्वांचाच आपल्या देशामध्ये कमतरता असलेली दिसून येते. आणि हा भारताच्या आर्थिक प्रगतीमधील एक अडथळा म्हणून आपण त्याकडे पाहतो, अडसर आहे. आणि त्यामुळे ते भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे. आणि अर्थात भारत सरकारने हा अडसर दूर करण्याकरिता मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत, परंतु तरी देखील आपल्या देशामध्ये आजही पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. नंतरचं एक वैशिष्ट्य निकृष्ट दर्जा, निम्न दर्जा. भारतामधील जर आपण तंत्रज्ञान पाहिलं तर त्या तंत्रज्ञानाचा हा निकृष्ट दर्जा आपल्याला पाहिलेला दिसून येतो. आणि मग त्याचा परिणाम काय होतो तर शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता कमी राहते. उद्योग क्षेत्राची प्रति कामगार उत्पादकता कमी राहते आणि यामुळे मग त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतो. मग हे सुद्धा एक वैशिष्ट्य भारतीय अर्थव्यवस्थेचं सांगितलं आहे. भारतात निरक्षरता, दैववाद, अंधश्रद्धा, धर्म यांचा जनतेच्या मनावर पगडा आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर किंवा विकास प्रक्रियेवर झालेला दिसून येतो.
ती वैशिष्ट्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची सांगता येतात। यानंतर एक प्रश्न आहे की त्या प्रश्नाची तयारी तुम्ही करायची। प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। ही 14 वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी तुम्ही 10 वैशिष्ट्ये जरी पाठ केली तरी तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचं उत्तर हे लिहिता येईल। यामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या आपण यूट्यूब आणि क्लासरूम याचं जे कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये आपण नोंदवावी। या ठिकाणी एक मागील व्हिडिओ लेक्चरची लिंक दिलेली आहे, ती तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही ती पाहू शकता। थँक्यू।